तुमच्याकडे 10 तोळे सोनं असेल तर गेल्या एका महिन्यात त्याची किंमत जवळपास 2 लाख रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे सोनं घ्यायचं की विकायचं हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? काही महिन्यांपूर्वी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जवळपास 1,80,000 रुपयांपर्यंत पोहोचला होता आणि आता तो 1,40,000च्या आसपास घसरलाय. इतकंच नाही तर भारतातील लोक घरातलं जुनं सोनं मोठ्या प्रमाणावर विकायला लागलेत. भारतीय माणूस शेवटचा शर्ट विकेल पण सोनं विकणार नाही असं आपण नेहमी ऐकत आलोय. पण आज भारतात अगदी उलट घडतंय. गेल्या 3 महिन्यामध्ये भारतीयांनी जवळपास 50 टन सोनं विकलं. आता नाही घेतलं तर सोनं 2 लाखांचं होईल असं सांगितलं जात होतं आणि आत्ता विकून टाका नाहीतर अजून स्वस्त होईल अशी चर्चा सुरू झाली. अचानक असं काय घडलं? सोन्याचे भाव इतके का पडले? भारतीयांनी अवघ्या 3 महिन्यात जवळपास 50 टन सोनं का विकलं? आणि आज तुमच्या घरातलं सोनं विकण्याची वेळ आहे का की खरेदीची? आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी बघूयात सोनं खाली का आलं. याचं उत्तर भारतामध्ये नाहीये तर अमेरिकेत आहे. कारण जगामध्ये सोन्याचा भाव सराफा बाजार नाही तर अमेरिकेची अर्थव्यवस्था ठरवते. अमेरिकेची मध्यवर्ती बँक म्हणजेच फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदर वाढवू शकते अशी शक्यता आहे. आता तुम्ही म्हणाल त्याचा आपल्या सोन्याशी काय संबंध? समजा तुमच्याकडे 10 लाख रुपये आहे. त्याच्यामध्ये एक पर्याय तुमच्याकडे आहे सोनं आणि दुसरा आहे बँक किंवा सरकारी बॉन्ड. जर बँकच जास्त व्याज देत असेल तर तुम्ही सोनं घ्याल का? नेमकं हेच घडतंय. मोठे गुंतवणूकदार सोनं विकून इतर गुंतवणुकीकडे वळले. दुसरं कारण म्हणजे अमेरिकन डॉलर. सोनं जगभर डॉलरमध्ये विकलं जातं आणि सध्या डॉलर 13 महिन्यांच्या उच्चांकावर आहे. म्हणजे भारतासह अनेक देशांमध्ये सोनं महाग झालं, मागणी कमी झाली, भाव घसरले. तिसरं कारण जे खूप इंटरेस्टिंग आहे, लोकांनी सोन्यावर विश्वास सोडला म्हणून नाही तर लोकांनी नफा कमावला म्हणून विक्री वाढल्याचा अंदाज आहे. समजा तुम्ही 2 वर्षांपूर्वी 50,000 घेतलेलं सोनं 1,80,000 गेलं तर तुम्ही काय कराल? बहुतेक लोक म्हणतील विका, एवढा नफा पुन्हा मिळेलच असं नाही. आणि पुढे दर घसरू लागले की ते आणखी खाली येण्याच्या भीतीनं नेमकं तेच घडतंय. अनेक लोक आपल्याकडचं सोनं विकताना दिसतायत. आता भारताकडे येऊयात. भारतीय लोक सोनं का विकतायत? IBJAच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांमध्ये ही विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये 43% वाढलेली आहे. म्हणजे जवळपास 50 टन सोनं विकलं गेलंय. हे लोक गरीब झाले म्हणून नाही तर जास्त नफा कमावण्यासाठी लोक सोनं विकत असल्याचा अंदाज आहे. पूर्वी सोनं म्हणजे कपाटात ठेवायची गोष्ट होती, पण आज सोनं म्हणजे फायनान्शियल ॲसेट. भाव वाढले तर विकायचं, भाव कमी झाले तर पुन्हा घ्यायचं. विक्री वाढण्याचं हे कारण सांगितलं जातंय. पण या सगळ्यामध्ये पुढे नेमकं काय होणार? सोनं आणखी पडणार की पुन्हा वाढणार? याचं उत्तर एकदम काळं किंवा पांढरं नाहीये. सोनं थेट 1,20,000 जाणार अशी ही चर्चा रंगली आहे. असं होण्याची शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे, पण ती निश्चित नाही. जर अमेरिकेनं अपेक्षेपेक्षा जास्त व्याजदर वाढवले, डॉलर आणखी मजबूत झाला आणि गोल्ड ETF मधून पैसे बाहेर पडत राहिले, गुंतवणूकदारांनी ते बाहेर काढत राहिले, तर MCXवर सोन्याचा भाव 1,20,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरू शकतो असा अंदाज काही विश्लेषक वर्तवतायत. मात्र ही झाली फक्त एक बाजू, पण दुसरीकडे अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचं मत वेगळं आहे. जर अमेरिकेनं व्याजदर कमी करण्यास सुरुवात केली, डॉलर कमकुवत झाला किंवा जगात पुन्हा मोठा भूराजकीय तणाव निर्माण झाला तर सोन्याचे भाव पुन्हा वेगानं वाढू शकतात. काही तज्ज्ञ तर वर्षाअखेरीस सोन्याच्या दरात 12 ते 15% तेजीचा सुद्धा अंदाज वर्तवतायत. त्यामुळे लक्षात ठेवा, सोन्याची किंमत रोज बदलते पण सोन्याचं महत्त्व एका दिवसात बदलत नाही. आज बाजार घसरलाय, उद्या तो पुन्हा उभारी घेऊ शकतो आणि म्हणूनच सोन्यातला प्रत्येक निर्णय हा भीतीनं नाही तर माहितीच्या आधारावर घेतला पाहिजे. तुम्हाला सोन्याच्या दराविषयी नेमकं काय वाटतं? कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.